जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना काही ठिकाणी मात्र शिक्षकांना शाळेतील मूलभूत कामं करावी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मालेगाव येथील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना चक्क शाळा झाडण्याची वेळ आली आहे। पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट। ही घटना आहे अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची। ही काय साधीसुधी शाळा नाही, तर 1ली ते 10वी पर्यंतचे वर्ग असणारी आणि 1,500 ते 2,000 विद्यार्थ्यांची संख्या असणारी ही मोठी शाळा आहे। मात्र गेल्या 3 वर्षांपासून या शाळेत सेवक आणि लिपिक ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत। यामुळे शाळेचे कार्यालयीन कामकाज आणि स्वच्छतेची कामे करण्याकरिता मनुष्यबळ उपलब्ध नाही। शाळा प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही अद्याप या शाळेला सेवक मिळालेला नाही। याचा परिणाम असा झाला आहे की जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचं पवित्र काम करतात त्यांना आता साफसफाई करणे आणि शाळेची घंटा वाजविणे अशी कामे करावी लागत आहे। याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे, कारण शिक्षकांचा बराचसा वेळ या इतर कामांमध्ये जात आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत गावातील सरपंच आणि उपसरपंच यांनी स्वतः हातात झाडू घेऊन वर्ग खोल्यांची साफसफाई केली आहे। त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची आणि या शाळेत सेवक तसेच इतर सर्व रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे। शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ही पदे भरणे अत्यंत आवश्यक आहे। 30 तारखेला जिल्हा परिषदला 16 तारखेला अर्ज दिला होता की आमच्या इथे कर्मचारी नाहीत म्हणून। आम्ही 21 तारखेला गेटला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला योग दिनानिमित्त। त्यानंतर आम्ही 3 जागेची मागणी केली होती। इथं एक तर मुख्याध्यापक नाही, त्याच्यानंतर सेवक नाही आणि कारकून नाही। त्या 3 जागेसाठी आम्ही मागणी केल्यानंतर 20 तारखेला आम्हाला माननीय माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांनी आम्हाला एक मुख्याध्यापकाचं पद भरून दिलं। त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो आणि राहिलेले 2 जागा आहेत ते प्रशासनाने लवकरात लवकर भरून द्याव्यात। आणि माननीय माजी मुख्यमंत्री मला सांगा, इथं आजूबाजूच्या सर्व गावातील विद्यार्थी येतात, त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही का? जे की शिक्षकांना पूर्ण साफसफाई करायला लागत आहे, कलरचं काम त्यांनाच करावं लागत आहे, शिपाईचं काम त्यांनाच करावं लागत आहे। हे एका वर्षापासून यांचं काम चालू आहे। असं 1 वर्ष झालंय स्वतः शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा इथं काम करत आहेत। तर आम्ही जिल्हा परिषदला पत्रव्यवहार केला, त्यानंतर आम्हाला शब्द दिला, त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही 1 महिन्याच्या आत तुमच्या जागा 2-3 जागा भरू। विद्यार्थ्यांवर परिणाम होणार, विद्यार्थ्यावर परिणाम होणार। सरपंचांनी सांगितलं विद्यार्थ्यावर परिणाम 100% होणार। मला आजच या शाळेच्या मुख्याध्यापकाचा पदभार मिळाला, आदेश मिळालेला आहे। रीतशीर पदभार मला स्वीकारायचाच आहे, परंतु या शाळेमध्ये जवळपास 400 विद्यार्थ्यांच्या जवळपास विद्यार्थी संख्या प्रवेश वाढत आहे। ही शाळा अतिशय जुनी, स्वातंत्र्यपूर्वीपासूनची ही शाळा आहे। या शाळेची स्थापना 1941 ची स्थापना आहे आणि या शाळेला भौतिक सुविधा, वर्ग खोल्या भरमसाठ आहेत। विज्ञान रूम, वाचनालय, प्रयोगशाळा, वेगवेगळे या ठिकाणी संगणक, सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे। जवळपास 29 वर्ग खोल्या आहेत, परंतु हे सर्व भौतिक संपत्ती सांभाळण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी सेवकांची अत्यंत आवश्यकता आहे। सर्व कारभार व्यवस्थित करण्यासाठी लिपिक वर्गाची आवश्यकता आहे। इथे 3 सेवक वर्ग पद मान्य असून एकही सेवक पद नाही। त्याचबरोबर 2 लिपिक वर्ग मान्य असून एकही लिपिक वर्ग नाही। हे सर्व 100% रिक्त पद झालेले आहेत। त्यामुळे हे सर्व शालेय अध्यापनाऐवजी साफसफाई आणि भौतिक संपत्ती सांभाळण्याकडे आमच्या सर्व शिक्षकांचं लक्ष जात आहे। क्वचित अध्यापनावरही थोडाफार का होईना आवश्यक परिणाम होणारच आहे। प्रशासनाने आम्हाला वेळीच थोडेसे दखल घेऊन सेवकांची व लिपिक वर्गांची व्यवस्था केल्यास नक्कीच आमचे जे ठरवून दिलेलं अध्यापनाचं कार्य आहे 100% यशस्वी होईल। या शाळेची गुणवत्ता जो आहे, आलेख आहे, वाढताच आहे।
यावर्षी 90% SSC बोर्डाचा निकाल लागलेला आहे. दरवर्षी वाढता आलेख असतो. अध्यापनावर कोणताही परिणाम होणार नाही याची प्रशासनाने दखल. आता आम्ही या शाळेची वेळ 10 ते 4 आहे. आम्ही सर्व शिक्षक वर्ग 1 तास अगोदर येऊन वर्ग खोल्या, ग्राउंड, त्याचबरोबर परिसर, वृक्षा सर्व साफसफाई करण्याचं काम आम्ही सर्व शिक्षक वर्गच करतो. आम्हाला लिपिक वर्ग आणि सेवक वर्ग परिपूर्ण भरून दिल्यास आमच्या अध्यापनावर कोणताही परिणाम न होता इथली जी भौतिक संपत्ती सुरक्षित राहण्यासाठी सुद्धा अधिक मदत होईल. ही परिस्थिती केवळ मालेगाव पुरते मर्यादित नसावी. अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये अशाच प्रकारच्या समस्या असू शकतात. सरकारने आणि संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिक्षकांना केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करता यावे याकरिता योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांना अशी कामे करावी लागणे हे आपल्या शिक्षण व्यवस्थेसाठी चिंताजनक आहे.